हाय ताईंनो, सगळ्यांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत? मजेत आहे. आय होप तुम्ही सगळ्या चांगल्याच असणार. तर ताईंनो, आज आपण जो ब्लॉग बनवतोय त्याच्यामध्ये मी लास्ट टाइम जो ब्लॉग अपलोड केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला फेस पॅक कसं बनवायचं ॲक्ने पिंपलसाठी ते दाखवलं. आणि आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यापासूनच रेमेडी दाखवत आहोत, जे स्क्रब आहे. स्वतःसाठी आपण स्क्रब कसं बनवू शकतो आणि त्याचा उपयोग कसा करू शकतो त्याच्यासाठी मी आजचा हा ब्लॉग बनवत आहे. तर आपला ब्लॉग फुल्ली वॉच करायचा आहे आणि आवडलं तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे की तुम्हाला माझा जो बनवलेला व्हिडिओ आहे तो तुम्हाला समजला आहे, तुम्हाला कळलं आणि तुम्हाला आवडलं आहे. आणि नेक्स्ट पुढे तुम्हाला काय बघायला आवडेल आणि कुठली रेमेडी तुमच्यासाठी उपयोगी आहे जी मी बनवू शकते, तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. मी नक्की तुम्हाला तुमच्या मेसेजला फॉलो करेल आणि तुमच्यासाठी ती रेमेडी बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे? तर सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. आपण आता बनवायला स्टार्ट करूया. घरच्या घरी आपण स्वतःच्या किचनमधून स्क्रब कसं बनवू शकता त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात प्रथम आपण एक बाउल घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण घेतलं आहे हनी. आता थंडी चालू असल्यामुळे, विंटर चालू असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे हनीचा कलर थोडा चेंज झाला आहे. का तर ते पूर्ण असं गोटून जाते आणि आपल्याकडे कसं असं सुट्ट हनी येत नसतं, आपल्याकडे पूर्ण असं ह्याच्यातच असतं. का तर मला बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये माझ्या ह्याचा उपयोग होत असतो, त्याच्यामुळे आपल्याकडे स्टॉक असतं. तर हनी थोडंसं जाड झालेलं आहे थंडीमुळे, तुम्ही समजू शकता. तर अगदी 1 ते 1.5 चमची ही मी हनी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी पण कुठली हनी असेल त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. फक्त हनी ही गुळाची नसावी, प्युअर असावी, ह्या गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? प्युअर हनी असते ना ती अशी एकदम गोठलेली असते, साचलेली असते, कलर अलग असतो. आणि जी गुळाची बनलेली असते ना, म्हणजे बोलतात ना डुप्लिकेट मध किंवा शहद बोलतात, हनी जे बनलेलं असतं ना ते त्याला कलर एकदम लालसर असतो आणि पूर्ण असं पाणी पाणी असतं, जसं आपण साखरेचं पाक बनवतो ना त्याप्रमाणे. पण आपली हनी तशी नाही आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा मी तुमच्यासमोर बाउल फिरवते, पूर्ण अशी एकदम घी कसं आपलं जमतो त्याप्रमाणे जमलेली आहे. ठीक आहे? ते 1 ते 1.5 चमचे मी इथे हनी घेतलेली आहे. त्याचसोबत मी घेतलं आहे एक अर्धा छोटासा लिंबू आहे, त्यातला एक अर्धा भाग घेतलेला आहे. प्लस मी इथे घेतलं आहे, मी तुम्हाला दाखवते आपण काय काय घेतलं आहे. ठीक आहे? पाहू शकता ही हनी आहे. प्लस इथे 1 ते 1.5 चमची साखर आहे, 1 ते 1.25 चमची तांदळाचं पीठ आहे आणि फक्त 1 पीस हळद आहे. ठीक आहे? 1 पीस हळद आहे आणि छोटंसं लिंबूचं एक पाव तुकडा पण तुम्ही घेतला तरी चालेल. मी अर्धा घेतलेला आहे, तुम्ही पाव घेतला तरी चालेल. आणि ह्याच्याने जितकं स्क्रब बनेल ना तो स्क्रब तुम्ही 1 महिनाही वापरू शकता. ठीक आहे? फक्त प्रोसेस सेम असणार आहे. डिपेंड आहे की तुम्ही कशामध्ये ठेवतात, कुठल्या बाउलमध्ये ठेवतात, कुठल्या भांड्यामध्ये ठेवतात, ग्लासमध्ये ठेवतात किंवा कुठल्या कंटेनरमध्ये ठेवतात, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही बनवलेली रेमेडी किती दिवस राहणार. तरी पण मी तुम्हाला सांगते 15 दिवसही राहतं आणि महिनाही राहतं. जर तुम्ही व्यवस्थित बनवून व्यवस्थित कंटेनरमध्ये ठेवली तर 1 महिनासुद्धा चालणार आहे. आणि 3 ते 4 दिवसात एकदा तुम्ही स्क्रब केलं तरी खूप आहे. खूपच तुम्हाला घाण साचते तर आठवड्यातून तुम्ही 2 वेळा करायचं आहे. आणि फक्त नॉर्मल ताई माझ्या नाकावर नोजवर वगैरे आणि माउथवर थोडी थोडी मला वाटतं, तर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा केलं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. ठीक आहे? तरी पण हे स्क्रब एवढूशाच साहित्यापासून जे बनतं ते तुम्हाला 1 महिना आरामात चालणार आहे ना. आपल्याच घरामध्ये आपली आई असेल, आपली ताई असेल, तुम्ही असाल, तुम्ही 2-3 जणी मिळून आपल्या घरातल्या फॅमिलीसाठी करतात तर तुम्ही 10-15 दिवसात पण संपवू शकता. ठीक आहे? म्हणजे घरच्याच घरी तुम्ही स्क्रब बनवू शकता आणि त्याचा उपयोग पण बेस्ट करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यात जे ॲड होणार आहे पुन्हा कॉफी. ठीक आहे? हे मी तुम्हाला दाखवायला विसरली, सॉरी असावी, का तर खूप लोड असतं हो ताईनं, समजून घ्या. ठीक आहे? तर कॉफीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता एक सगळं मी ॲड करते आणि मी तुम्हाला दाखवते की आपला स्क्रब कसा रेडी होतो. तुमच्यासमोर मी जे बाउलमध्ये हनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मी हे जे पूर्ण साहित्य आहे हे पूर्ण सगळं मी मिक्स करत आहे. ठीक आहे? पाहू शकता मी सगळं साहित्य ह्या बाउलमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे? प्लस एक स्पून घेतलाय, स्पूनमध्ये पाणी नसावं. ठीक आहे?
आपल्या बाउलमध्ये सुद्धा पाणी नसावं, आपण जे साहित्य घेतो त्याच्यात कुठेच पाणी नसावं. ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची माझ्या ताईंनो, ठीक आहे. ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची. मला माहिती आहे मी काळजी घेतेच, पण माझ्या ताई नवीन असतील, ज्या बघून बनवणार आहेत, माझा व्हिडिओ फॉलो करणार आहेत, त्यांच्यासाठी सांगते. आपल्या स्पूनला पाणी नसावं किंवा आपल्या बाउलला पाणी नसावं, किंवा जे साहित्य आपण घेतलंय ते ओलसर भांड्यामध्ये घ्यायचं नाहीये, ठीक आहे. एकदम सुक्क भांडं घ्यायचं आणि त्याच्यात घ्यायचं आहे, ठीक आहे. आता तुमच्या समोर हे मी सगळं मिक्स करते, तुमच्या समोर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करते, ठीक आहे. तुमच्या समोर हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करते. म्हणजे असं तुम्हाला वाटायला नको की ताईने जे दाखवलं ते अलग आहे आणि तिने जे रेडी दाखवलं ते अलग आहे, असं तुम्हाला गैरसमज व्हायला नको, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण लिंबू दाखवलेलं आहे ते व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये लिंबूचं हे सोडायचं आहे, ठीक आहे. हे बघा, आणि खरंच नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करा. आपले व्हिडिओ छान असतात, फक्त बघायला विसरू नका. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहिला ना ताईंनो, तर तुम्ही पण घरच्या घरी छान 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 माझ्यासारखी रेमेडी शिकू शकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला ताईच्या चॅनलला सब करायचं आहे, ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑल करायची आहे, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा काय पण अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, ठीक आहे. हे आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेवटी ॲड करायची ती आहे आपली कॉफी. एकच मिनटं तुम्हाला मी ॲड करून दाखवते आणि ह्याचा कसा रिझल्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. ह्याचा कसा रिझल्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. एकच मिनटं. आणि जे काय तुमच्या समोरच करते बरं का, म्हणजे असं वाटायला नको की वस्तू अलग दाखवते आणि कदाचित दुसरं काही अलग दाखवत असेल, तर असं वाटायला नको. त्याच्यामुळे जे पण आहे ना अगदी तुमच्या समोरासमोर बनवून दाखवते बरं का ताईंनो. जे पण आहे ते अगदी तुमच्या समोरासमोर बनवून दाखवत आहे. म्हणजे माझ्या कुठल्याच ताईंच्या डोक्यामध्ये अशी शंका नसायला हवी की ताईंनी जे आम्हाला दाखवलं ते अलग आहे आणि जे सांगितलं ते अलग आहे, ठीक आहे. हे मी जे काय करते मी तुमच्यासाठी करते ताईंनो, जेणेकरून ह्याच्याने मी तुमची हेल्प करू शकते. माझ्या ज्या ताई अफोर्ड करू शकत नाही महागडे वस्तू घेण्यासाठी, क्रीम घेण्यासाठी, स्क्रब घेण्यासाठी, त्या माझ्या ताई घरच्या घरातच अगदी 10-15 रुपयाच्या वस्तूमध्येच स्क्रब बनवू शकतात, ठीक आहे. अगदी 10-15 रुपयाच्या साहित्यामध्ये स्क्रब बनवू शकतात. त्याच्यासाठी हे माझे प्रयत्न आहेत, जेणेकरून गावखेड्यातल्या ज्या माझ्या ताई आहेत, जे माझे व्ह्युअर्स आहेत, जे माझे सबस्क्रायबर आहेत, त्यांना माझ्याकडनं पुरेसा लाभ व्हावा, त्यांचाही फायदा व्हावा. त्याच्यासाठी आपण हे बनवून दाखवत आहोत, ठीक आहे. व्हिडिओ खूपच मोठा झाला, माफी असावी. तर तुम्ही पाहू शकता आपलं स्क्रब ऑलमोस्ट रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. हे बघा आपलं स्क्रब ऑलमोस्ट पूर्ण रेडी आहे, ठीक आहे. आणि थोड्या वेळातच ह्याला चांगलं टेक्स्चर येणार. तर तुम्ही हे व्यवस्थित कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला खूप छान याचा उपयोग होणार आणि खूप स्मूथली तुम्ही अगदी तुमच्या हाताला हे लावू शकतात किंवा फेसला लावू शकतात. हाताला मोस्टली कोणी लावत नाही, ठीक आहे. फेसवर लावू शकतात. जिथे जिथे नोजवर तुम्हाला घाण वाटते किंवा मंकी माउथ तुमची जिथे जिथे अप्पर लिपवर घाण वाटते किंवा फोरहेडवर थोडी घाण वाटते, तिथे हळूहळू लावायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटच मसाज करायची आहे बरं का. त्याच्यावरती मसाज करायची नाही आहे. त्याच्यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचं आहे आणि धुवून झालं की पटकन चेहरा तसाच कोरडा सोडायचा नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही स्किनवर लावायचं आहे. किंवा तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये ऑइल असतं, पॅराशूट ऑइल, ते ऑइल घ्यायचं आहे, त्याची 3-4 थेंब घ्यायचे आहेत आणि ते आपल्या फेसला लावायचं आहे, ठीक आहे. तर भेटूया आता नेक्स्ट रेमेडी सोबत. तिथपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.